नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात मौजा अंबेझरीसह 15 अतिदुर्गम गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच बस सेवा सुरू झाली आहे। या बस सेवेचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे। यामुळे या भागातील दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत होऊन विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली। बस सुविधा सुरू झाल्यामुळे इथल्या आसपासच्या जवळपास डायरेक्टली 12 गावांना फायदा होणार आहे आणि इनडायरेक्टली जवळपास 30 ते 40 गावांना याचा फायदा होणार आहे। आणि ही बस आल्यामुळे हे फक्त प्रवासाचं साधन नसून इथल्या गावकऱ्यांसाठी आरोग्य, शिक्षण, रोजगार याच्या संधी घेऊन ही बस इथं आलेली आहे। आणि हा आपल्यासाठी तसेच इथल्या गावकऱ्यांसाठी खूप मोठा आनंदाचा क्षण आहे। आमच्या गावामध्ये बस आल्यानंतर आमच्यासाठी शाळेसाठी सुविधा होईल। पुन्हा आपल्याला डॉक्युमेंट्स करायचे तहसील ऑफिस म्हणा, गडचिरोली म्हणा, या ठिकाणी आम्हाला जाण्याची सुविधा झालेली आहे। आणि पुन्हा इमर्जन्सी आपल्याला मालेवाड्याला जायचं असेल किंवा कॉलेजमध्ये जायचं असेल किंवा तिकडून पाहुणे येत असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा अतिशय सुविधा झालेला आहे। राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक रक्कम